नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जी PYQ सिरीज सुरू केली आहे त्या PYQ सिरीज मध्ये आज आपल्याला घ्यायचे 126 ते 150 पर्यंतचे मराठी व्याकरणाचे PYQ घेणार आहे आपण. ठीक आहे, हे जे PYQ असणार आहे आपले लॉंग टर्म चालणार आहे. जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत आपण हे कंटिन्यू चालूच ठेवणार आहे. त्याच्यामुळे विचारू नका किती होणार आहे सर, 500 का 1000 आहे का, काहीच विचारू नका. जोपर्यंत तुमची एक्झाम आहे तोपर्यंत मी कंटिन्यू करणार आहे. चलो, पहिला प्रश्न बघा. जो एका वेळी अनेक ठिकाणी असू शकतो असा ह्या अर्थाचा शब्द कोणता? बघा, जो एकाच वेळी अनेक ठिकाणी काय ना असू शकतो म्हटलेले, लक्ष देणार असं नाही, असू शकतो म्हणजे उपलब्ध राहणार आहे तो. सर्वव्यापी, सर्वगामी, अनंत आणि व्यापक. योग्य उत्तर काय तर सर्वव्यापी. योग्य उत्तर काय असणार आहे? सर्वव्यापी हे बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. अशक्यता दर्शवण्यासाठी काय वापरतात? बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. अशक्यता दर्शवण्यासाठी कोणता काळ वापरला जातो? साधा वर्तमान काळ, साधा भविष्य काळ, पूर्ण वर्तमान काळ या साधा भूतकाळ? तर अशक्यता दर्शवण्यासाठी साधा भविष्य काळ दर्शवतात. अशक्यतेसाठी काय तर साधा भविष्य काळ असणार आहे. पर्याय क्रमांक 2 असेल. बुद्धिजड या शब्दाचा समास कोणता? बघा, बुद्धिजड या शब्दाचा समास काय असेल रे? अल्पू तत्पुरुष, विभक्ती, नत्र आणि कर्मधारय. आपण म्हणूया बुद्धीने जड. आपण एखाद्याला काय म्हणतो रे? बुद्धीने जड, बरोबर असं म्हणतो की नाही? मग ने प्रत्यय लागला. जर ने प्रत्यय लागला असेल तर प्रत्यय कशामध्ये लागता? विभक्तीमध्ये. म्हणून त्याला म्हणायचं विभक्ती तत्पुरुष समास म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? विभक्ती तत्पुरुष समास असणार आहे. पर्याय क्रमांक 2 असेल याचा. मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला या वाक्यात कर्ता ओळखा. कर्ता कसा ओळखायचा? जे क्रियापद आहे दिसला तर ह्या क्रियापदाला पहिले 2 शब्द घ्यायचे, आणि जर पुरुष असेल तर नारा, स्त्री असेल तर नारी, आणि जर अनेक वचने असेल तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी तर नारी, हे प्रत्यय जोडायचे आणि विचारायचं दिसणारा कोण. तर आता दिसणारा कोण असं विचारलं. बघा, मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला, दिसणारा कोण आहे? तर दिसणारा आहे चंद्र. दिसणारा कोण आहे तर चंद्र. म्हणून या वाक्यामध्ये कर्ता कोण असणार? तुमचा चंद्र असेल. या वाक्यामध्ये कर्ता काय असेल? चंद्र. ठीक आहे, नेक्स्ट. प्रबंध हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? बघा, प्रबंध हा शब्द आहे हा कोणत्या भाषेतून आला असं विचारलं. हिंदी, गुजराती, तमिळ आणि तेलुगू. तर प्रबंध जो शब्द आहे तो हिंदी भाषेमधून आलेला आहे. प्रबंध हा शब्द कोणत्या भाषेतून आला तर हिंदी ह्या भाषेतून. पद्य रचनेचे प्रमुख प्रकार किती? बघा, पद्य रचनेचे कोणकोणते आणि सॉरी किती प्रकार पडतात? 3, 4, 5, 6. तर पद्य रचनेचे कोण पडतात? 3 प्रकार. कोणकोणते? बघा, अक्षर गणवृत्त, अक्षर गणवृत्त, त्यानंतर बघा मात्रावृत्त आणि छंदवृत्त. आणि कोणतं आहे तर छंद वृत्त. हे काय असणार आहे? तुमचे पद्य रचनेचे 3 प्रकार असणार आहे. ठीक आहे, अक्षर गणवृत्त, मात्रावृत्त आणि छंदवृत्त. पुढील पैकी तत्सम शब्द ओळखायला सांगितले आपल्याला. काजा, पूत, शिशु आणि वान. तर काय असेल याचा तत्सम शब्द? सांगा बरं. तत्सम शब्द कोणता असणार आहे? काजा, पूत, शिशु. योग्य उत्तर काय असणार आहे? शिशु असणार आहे. हा तुमचा काय राहणार आहे? तत्सम शब्द राहणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. दिव्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? दिव्य या शब्दाच्या विरुद्धार्थी स्तुती, पार्थिव, वंद्य आणि पास. तर बघा, दिव्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द असणारे पार्थिव. दिव्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता असणारे? पार्थिव असणारे. पर्याय क्रमांक 2. कज्जा या शब्दाचा समानार्थी शब्द बघा. कज्जा, कज्जा या शब्दाचा समानार्थी लढाई, करी, रोम आणि काय म्हणले तर कच म्हणलंय. तर बघा, याचा समानार्थी शब्द काय राहणार आहे? कज्जा या शब्दाचा लढाई असणार आहे. जिथं आता समानार्थी आहे, जिथं आता विरुद्ध अर्थ असणार आहे, तिथं अजिबात लॉजिक नाही लावणार, डायरेक्ट सांगून द्यायचं. तुम्हाला जर मराठी व्याकरण किंवा तुम्हाला पोलीस भरतीचा तुमचा स्कोरच वाढत नाहीये, जर तुम्ही 3 महिने जर आमच्याकडे आले, 3 महिने जर नाशिक परिसरामधले असतील तर ऑफलाईन बॅचला एकदा अवश्य भेट द्या. तुम्हाला स्कोर वाढणार म्हणजे वाढणार. 3 महिन्यात म्हणजे असं डायरेक्ट नाही वाढणार, पण तुमच्या अभ्यासामध्ये फरक दिसेल तुम्हाला. काय होतं ना, एक प्रश्न आम्ही 10 वेळा पाठ करून घेतो, ऑफलाईनला रिव्हिजन घेत असतो, त्यासाठी सांगतोय. ठीक आहे, चलो. कज्जा या शब्दाचा समानार्थी शब्द काय असणार आहे? लढाई असणार आहे. चलो, नेक्स्ट पुढचा प्रश्न.
संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला धातुसाधित शब्द कोणता? बघा, संस्कृत प्रत्यय लागलाय. प्रत्यय कोणता लागलाय? तर संस्कृत लागलाय. ऐन, खर्च, निकोप, मारक आणि अदमास. तर संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला धातुसाधित म्हणलेलं आहे. कोणता आहे? धातुसाधित शब्द. तर कोणता असेल? मारक हा असणार आहे. मारक. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. वरण भात म्हणजे काय? वरण भात या शब्दाचा अर्थ काय? वरण भात म्हणजे काहींना वाटत असेल की आपला खाण्याचा भात. अजिबात नाही. शेवटचं अपत्य, विजोड जोडपे, त्यानंतर लबाड माणूस आणि यापैकी नाही. तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर? वरण भात म्हणजे विजोड जोडपे. वरण भात म्हणजे काय? विजोड जोडपे असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय तर योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, मासोळ्यांची. बघा, मासोळ्यांची काय राहते? मासोळ्यांची त्याला काय म्हणतात? बस सळसळ म्हणतात, झिळझिळ म्हणतात, चिची म्हणतात, हंबरणे म्हणतात. हंबरणे तर राहणार नाही, गाईचं राहतं ते. सळसळ बी राहणार नाही, पानांची सळसळ राहते. मग काय राहू शकतं रे? तर मासोळ्यांची झिळझिळ राहते. मासोळ्यांची काय राहते? झिळझिळ. 2 नंबर. अविकारी शब्द म्हणजे काय? अविकारी शब्द विकृती असलेला अव्ययांनाच अविकारी शब्द म्हणतात. त्यानंतर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद असलेले हे अजिबात नाही येणार. अविकारी हे काय? तर तुमचे विकारी आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. मग वाक्यात शब्दाचे रूप बदलते असे शब्द राहतील का रे अविकारी? बघा, तर हा पण येणार नाही. अव्यय जर आहे, अव्यय यांनाच अविकारी म्हणतात. अव्ययांना. मग अव्यय कोणकोणते? बघा, क्रियाविशेषण अव्यय, क्रियाविशेषण, शब्दयोगी, शब्दयोगी, उभयनव्वी, उभयनव्वी आणि आणि केवल प्रयोगी. आणि काय तर केवल प्रयोगी झाले. हे 4 तुमचे काय तर अविकारी आहे. यांना, ह्या अव्ययांनाच सव्यय, यांना सव्यय म्हणतात विकारी शब्दांना. आणि अविकारांना काय म्हणायचं? यांना काय म्हणायचं? अव्यय म्हणायचं. ठीक आहे. नेक्स्ट, मुख्यमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील. सर्वनामाचा प्रकार: संबंधी, विशेषण, आत्मवाचक, सामान्य नाम. समारंभाला हजर राहणारे कोण आहे? पहिला हा मुद्दा आहे. तर समारंभाला हजर राहणारे आहे मुख्यमंत्री. हा वाक्यातला काय तुमचा कर्ता आहे. हा वाक्यातला काय तुमचा कर्ता. कर्त्याच्या नंतर, मी मागील लेक्चरला तुम्हाला सांगितलंय, कर्त्याच्या नंतर आपण, स्वतः आणि निज हे जर शब्द जर आले तर त्याला म्हणायचं आत्मवाचक सर्वनाम. तर त्याला काय म्हणायचं? आत्मवाचक सर्वनाम. आणि जर संपूर्ण मानवजातीसाठी लागू आहे आणि वाक्याची सुरुवातच जर आपण स्वतःने झाली तर ते देखील काय असतं? आत्मवाचक. याला कोणी स्वतःवाचक असं देखील म्हणतात. ओके, चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न. गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यात धातू साधित नाम ओळखा. बघा, गुरुजींचे वागणे, वाघ हा धातू आहे. वाघ हा मूळचा काय? धातू आहे. तर या धातूला लागला प्रत्यय. धातूला लागला प्रत्यय, तयार झाला धातू साधित. तयार काय झाला? धातू साधित झाला. म्हणजेच काय तयार झाला? वागणे. मग वागणे शब्द हा तुमचा काय असणार आहे? धातू साधित असेल. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय असेल? योग्य उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट, श्रीमंती, शांतता, सौंदर्य, शहर या 4 शब्दांपैकी सामान्य नाम असलेला. बरं, सामान्य नाम कसा ओळखायचा? याची सोपी ट्रिक, किंवा सोप्या भाषेमध्ये ट्रिक म्हणण्यापेक्षा, सामान्य नाम हे नेहमी अनेक वचने असते. सामान्य नाम हे नेहमी अनेक वचने असते आणि ते एक जातीवाचक असते. ते काय राहतं? जातीवाचक. म्हणजेच काय? तर जातीचे नाव असते. म्हणजेच काय? तर ते जातीचे नाव असते. मग आता शांतता बघा बरं, नाहीये इथं, अनेक वचनी पण नाहीये, आणि त्यानंतर ते काय जातीचं पण नाव नाहीये. श्रीमंती जातीचं पण नाहीये, अनेक वचनी पण नाहीये, सौंदर्य पण नाहीये. शहर, शहर हे तुमचं अनेक वचनी पण आहे, आणि शहर म्हणजे किती दिलंय का नाही, बरोबर ना? शहर म्हणजे असं म्हणलंय का मुंबई शहर, पुणे शहर, नाशिक शहर, नागपूर शहर, असं काही म्हटलंय का? नाही ना. शहर म्हटल्याच्या नंतर किती पण शहर अनेक वचने झाले की नाही, मग त्याला सामान्य नाम म्हणायचं. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असणार आहे? सामान्य नाम असेल. ठीक आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. येता का आपण शिकारीला? सर्वनाम ओळखा. शिकारीला का आपण येता. आपण हे सर्वनाम आहे. एकूण सर्वनाम किती आहे? 9. बघा, मी, तू, तो, हा, जो,
कोण काय, कोण काय, आपण, स्वतः, हे एकूण काय तर 9 सर्वनाम. मग बघा हा झाला तुमचा. समजलं? नेक्स्ट, दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना अपसरण, स्वल्पविराम, अपूर्ण विराम आणि संयोग चिन्ह. तर बघा दोन शब्द जोडताना नेहमी संयोग चिन्ह वापरतात. दोन शब्द जोडताना कोणतं चिन्ह वापरायचं? संयोग चिन्ह वापरायचं. पर्याय क्रमांक 4. खाली दिलेल्या शब्दांपैकी मत्सुदी या शब्दासाठी योग्य विशेषण कोणते? बघा काय म्हणलंय, मत्सुदी या शब्दासाठी दयाळू, प्रेमळ, शूर आणि चतुर. तर मत्सुदी या शब्दासाठी योग्य शब्द आहे चतुर. योग्य शब्द काय तर चतुर असणारे. पर्याय क्रमांक 4. सपनाने फुले तोडली आहेत, म्हणजे आता ही क्रिया कशी झाली? पूर्ण झालेली आहे. बघा, सपनाने फुले तोडली आहेत, ह्या पूर्ण वर्तमान काळी वाक्याचं अपूर्ण भविष्यकाळ करायचंय. अपूर्ण काय करायचंय? भविष्यकाळ. आता हे पूर्ण आहे, ही क्रिया कशी झालेली? त्यांनीच दिले पूर्ण वर्तमान काळ वाक्य, आणि बरोबर ते पूर्ण वर्तमान काळच आहेत, नो डाऊट. त्यामध्ये सपनाने फुले तोडलेली आहेत, क्रिया पूर्ण झाली. याचा आपल्याला काय करायचं? अपूर्ण भविष्यकाळ. मग बघा, सपना, सपना, फुले, फुले, तोडीत, तोडीत असेल, सपना फुले तोडीत असेल, म्हणजे आता भविष्य काळामध्ये क्रिया तर ढकलायचीच आपण, बरोबर ना? पण भविष्य काळामध्ये क्रिया जाताना ते अपूर्ण असणे गरजेचं आहे. अपूर्ण. मग आता इथं बघा बरं, सपनाने फुले तोडली आहेत, सपना फुले तोडीत असेल म्हणलंय, म्हणजे क्रिया कशी राहणार आहे? चालू किंवा अपूर्ण असणारे. इमॅजिन करून बघा, समोरची व्यक्ती काय करते? भविष्यामध्ये ते फुले तोडत असणारे. यावरनं लवकर लक्षात राहतं वाक्याच्या अर्थावरनं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, झाडाला सुंदर फुले आहेत, या वाक्यात सामान्य रूप ओळखा. आता सामान्य रूप बघा रे, मूळचा शब्द, मूळ शब्द, त्यानंतर सामान्य रूप, म्हणजेच काय करायचा? बदल करायचा मूळ शब्दामध्ये, आणि विभक्तीचे प्रत्यय काढून टाकायचे. विभक्तीचे प्रत्यय काढून टाकायचे. आता बघा, मूळचा शब्द आहे झाड, ओके. सामान्य रूप काय झालं त्याला? झाडा. आणि विभक्तीचे प्रत्यय काय झाले? ला. काढून टाका. मूळ शब्दामध्ये बदल करा, तो राहील तुमचा सामान्य रूप. मूळ शब्दामध्ये जो बदल केला त्याला काय म्हणायचं? सामान्य रूप म्हणायचं. म्हणजे काय झालं तुमचं? झाडाला. ओके, कन्सेप्ट क्लिअर? चलो नेक्स्ट. एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास तो कालावधी किंवा वेळ लागतो, त्याला काय म्हणायचं? बघा, एखाद्या अक्षराचा जर उच्चार करतोय आपण, तर उच्चार करताना जो काय आपल्याला वेळ लागणार आहे, जो काय आपल्याला टाइम लागणार आहे, त्याला काय म्हणायचं? मात्रा, गण, छंद यापैकी नाही. तर एखाद्या अक्षराचा उच्चार करताना जो वेळ लागतो त्याला म्हटलं जातं मात्रा. त्याला काय म्हटलं जातं? मात्रा. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. ठीक आहे. बघा, शी, काय हे कपडे तुझे? विरोध दर्शक, संबोधन दर्शक, तिरस्कार, शोक दर्शक. बघा, एखाद्याने मराठी व्याकरणाचा अभ्यास जरी नसेल केला, त्याला माहित नसेल तरी पण याचं उत्तर तो देऊ शकतो. शी, काय हे कपडे तुझे? तिरस्कार केलाय याच्यामध्ये. काय केलाय तर? तिरस्कार. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. लेखकाचा जसा वाचकाशी संबंध असतो तसा उत्पादकांचा संबंध कोणाशी राहणार आहे? विक्रेता, उपभोक्ता, निर्माता आणि कंत्राटदार. तर बघा, लेखकाचा संबंध कोणाशी आहे? वाचकाशी. बरोबर ना? वाचक म्हणजे मध्ये विकणारा नाहीये, लेखक आणि डायरेक्ट वाचणारा. तसा उत्पादक जो आहे, उत्पादक, त्याचा संबंध कोणाशी? उपभोक्ता याच्याशी राहणार आहे. विक्रेताशी नाही राहणार, उपभोक्ताच राहील. कारण जो त्याचा वापर करणार आहे त्याच्यासोबतच राहील की नाही. मग हे त्याचं योग्य उत्तर आहे, उपभोक्ता. ठीक आहे. आता योग्य संधीची फोड. वाक्यपती. बघा, वाक्यपती, वाक्यपती या शब्दाची फोड काय? तर हा तुमचा क आहे, क. ओके, हा इथं दिलेला आहे. याची योग्य उत्तर काय? वाघ अधिक पती. बघा, क, च, ट, त आणि प, ग, ज, ड, द आणि ब. क च्या ऐवजी काय घेतलाय त्यांनी? सॉरी, ग च्या ऐवजी काय घेतलाय? क घेतलेला आहे. ग च्या ऐवजी क घेतलाय. ही संधी शिकत असताना आपण याच्यामध्ये पूर्ण डीप मध्ये घेतलेले उदाहरण, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. नेक्स्ट लेक्चरला पण आपण अशी यांचं पूर्ण सोल्युशन घेत जाऊया, म्हणजे तुमच्या आणखीन चांगल्या प्रकारे कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. आजचं लेक्चर
हे आपलं पूर्ण झालेले 50 प्रश्नांपर्यंत. ते लेक्चर आपण इथंच थांबवतोय. लवकरच आपण नवीन लेक्चरला भेटूया. धन्यवाद. आजचं थांबूया. 151 ते 175 पर्यंत आपली पुढची सिरीज असणार आहे. नक्की तुमच्या मित्राला, भावाला, बहिणीला सांगा. संपूर्ण पोलीस भरतीची जी बॅच आहे त्या बॅच मध्ये आपण हे ऍड करतोय. सगळ्यांनी लेक्चर करा, खूप फायदा होणार तुम्हाला. परीक्षेपर्यंत चालू ठेवणार आहे मी सिरीज. ओके, चला, धन्यवाद.